आजच्या तारखेला आपल्या राज्य सरकारच्या एकही योजना नाहीत मच्छीमारांसाठी. हं. ज्या योजनांचा लाभ आपण मच्छीमारांना देतोय ती कुठल्या माध्यमातून देतोय की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सारख्या असंख्य ज्या केंद्राच्या योजना आहेत त्या माध्यमातून आपण मच्छीमारांना लाभ देतोय. आम्ही असा अभ्यास सुरू केलेला आहे की जसं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे तशीच त्याच धर्तीवर जानेवारी 2026 ला आम्हाला मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आपण मच्छीमारांसाठी आणतोय राज्य पातळीची. त्याचबरोबर 36 नवीन योजना आम्ही प्रस्तावित करतोय ज्या माध्यमातून विविध पातळीवर आपण मच्छीमारांचा विकास करू शकतो. त्या माध्यमातून मग त्यांचे छोट्यातले छोटे प्रश्न म्हणजे त्यांना माशांसाठी बॉक्स उपलब्ध करून देणं पासून छोटे कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून देणं विविध माध्यमातून जेणेकरून आपण आजची जी कोळीवाड्यांची जी परिस्थिती आहे, आजची जे काही मच्छीमारांची परिस्थिती आहे, आजची जे बर्फ कारखान्यांची जी काही परिस्थिती आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या खात्याच्या माध्यमातून पावलं उचलतोय. एका बाजूला केंद्र सरकारच्या असलेल्या यशस्वी चालणाऱ्या योजना आणि आपण त्याचबरोबर आपण कृषीचा दर्जा दिल्यामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या पण योजना आता मच्छीमारांना लागू होणार आहे. सर साधारण किती शेतकरी असतील बघा राज्यात? मच्छीमार जवळपास 4-4.5 लाखाच्या जवळपास मच्छीमार बांधव नोंदणीकृत आहेत आपल्याकडे. आणि त्याचबरोबर जेवढ्या त्या योजना आता मच्छीमार शेतकऱ्यांना आपण देतो तर किसान क्रेडिट कार्ड असो, शेतकरी सन्मान असो, असं आता हल्लीत नवीन काही चांगल्या योजना शेतकऱ्यांसाठी ज्या आमच्या मोदी साहेबांनी जाहीर केलेल्या आहेत त्या तशाच्या तशा आता मच्छीमारांना पण लागू होणार आहे. एक चांगली बातमी आपल्या तरुण भारतच्या माध्यमातून मी माझ्या मच्छीमार बांधवांना हेही सांगेन की प्रधानमंत्री किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्याला एक मॉडेल राज्य बघून जसं आपण इथे शेतीला मच्छीमारीला शेतीचा दर्जा दिलेला आहे तसंच देश पातळीवर पण केंद्र सरकार पण अशाच पद्धतीने मच्छीमाराला शेतीचा दर्जा देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आमच्याकडून माहिती मागवलेली आहे. आमचे डिपार्टमेंटचे सेक्रेटरी आहेत रामस्वामीजी त्यांच्याकडून 2-3दा आमच्याकडून नोट मागवलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राचा यशस्वी झालेला देवाभाऊंचा मच्छीमारांसाठी मॉडेल आता देश पातळीवर पण तुम्हाला राबवताना दिसणार आहे.